नमस्कार, सकलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सर आता पश्चिम आशियातील युद्धाबाबत थेट आपण चर्चेला आपण सुरुवात करूया. आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय विश्लेषक डॉक्टर श्रीराम पवार सर. तर अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यामध्ये जे काही युद्ध सुरू झालं आहे ते 2 दिवसात किंवा 2 तासात संपेल असं म्हटलं जातं. पण ह्या युद्धानं आता 3ऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. संपला तिसरा एअर स्ट्राईक्स असतील, मिसाईलचे हल्ले असतील, या सगळ्या हल्ल्याद्वारे अमेरिकेनं इराणचे 34 कमांडर्स आणि लीडर्स संपवून टाकले. आता काही नावच आपल्यासमोर आहेत. ते म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांनी मिसाईल हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनींना मारले. त्यानंतर परवाच 1-2 दिवसापूर्वी सुरक्षा प्रमुख अली लारेजानी यांना मारलं. वास्तविक अली लारेजानी हे खामोनीच्या पश्चात निर्णय घेणारे ते सक्षम आणि डिप्लोमॅसी लीडर होते. त्यानंतर त्याच वेळी रिव्होल्युशनरी गार्डचे जे बासितचे कमांडर गुलाम रझी सुलेमानी यांना सुद्धा त्याच वेळी मारलं. आणि आत्ताच जी काय बातमी आली आहे, म्हणजे असा अमेरिकन दावा केला आहे, त्यांच्या गुप्तचर खात्याचे जे मंत्री आहेत इस्माईल खातीब यांना सुद्धा मारल्याचा दावा केला. आणि आता त्यांच्या टॉप टार्गेटर आहेत इराणचे सर्वोच्च नेते मुस्तफा खामेनी. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की कुठल्याही क्रिटिकल सिच्युएशनमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्ट्रॅटेजिक स्ट्रॉंग लिडरशिप ही अत्यंत महत्त्वाची असते. कारण निर्णय घेणारी तीच यंत्रणा असते. आणि मला असं वाटते की अमेरिकेची अशी ही एक स्ट्रॅटेजी आहे की ही स्ट्रॅटेजिक लिडरशिप संपवून टाकून इराणला यामध्ये कमकुवत करावं असं अमेरिकेचे धोरण असेल का, हा पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे इराणच्या लष्करामध्ये ही जी काही लिडरशिप संपल्यामध्ये एक बदल्याची आग तयार होईल, हे अमेरिकेवर हे बुमरँग होऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं यावर? नाही, या युद्धामध्ये अमेरिकेचा जो उद्देश किंवा त्यांची जी अपेक्षा होती अमेरिका इस्रायलची की झटपट युद्ध संपेल, तिथे काही संपलेलं नाही आहे, म्हणजे उघड आहे. आणि त्याच्यामध्ये कशासाठी युद्ध असा आता प्रश्न अतिशय ठळकवायला लागला. हे युद्ध कशासाठी केलं? बरोबर, अमेरिकेला इराणचा थ्रेट आहे या टर्मच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. आता अमेरिकेतलेच लोक आणि टर्मचे सहकारीच म्हणायला लागले की इराण काही थ्रेट नव्हता आपला. म्हणजे त्यांच्या दहशतवाद विरोधी सेंटरचे प्रमुख केंटने राजीनामा दिला. आणि तो राजीनामा देताना त्यांनी जे काय सांगितलं ते फार धक्कादायक आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की इस्रायलनं जी माहिती दिली ते एका अर्थानं काय माहितीचं युद्ध म्हटल्यासारखं होतं. आणि त्या माहितीच्या आधारे असं वाटत होतं की हे सहज रेजिम पडणार आहे. पण प्रत्यक्षात असं झालं नाही. म्हणजे ती माहिती एका अर्थानं चुकीची माहिती होती असं ते दावा करतात. आणि हे जे केंट आहेत हे ज्याला आपण मागा कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतो, मेक अमेरिका ग्रेट अगेन, म्हणजे टर्म सोबत सगळ्या प्रकारच्या टर्मच्या निर्णयात असलेले जे लोक आहेत त्या लिडर्सपैकी हे एक आहेत. ते त्यापासून बाजूला होत आहेत. आणि अमेरिकेतला ट्रम्प यांच्यासोबत असलेला सुद्धा एक घटक बाजूला व्हायला लागला आहे. हे यातून लक्षात येते की ट्रम्प यांचे युद्ध सुरू करण्याचे उद्देश आणि त्याचे परिणाम याच्यामध्ये अंतर पडते. आता या युद्धामध्ये एक गृहीतक काय होतं की अली खामेनी जे आयतुल्ला होते तर ते त्यांना मारल्यानंतर, त्यांना संपवल्यानंतर आपोआपच लिडरशिप संपली. मिलिटरी लिडरशिप ऑलरेडी वीक केलेली आहे. इराणचे प्रॉक्झी जे आहेत, म्हणजे इराणच्या वतीनं लढणारे जे आहेत ते सगळे वीक झालेले आहेत. हिजबुल्ला असतील, हुटी असतील किंवा हमास असतील, ही सगळे वीक झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये इराणची लिडरशिप संपवली, प्रमुख नेते संपवले की इराणची अंतर्गत व्यवस्था गोंधळाची तयार होईल, एक क्रॉस तयार होईल. आणि त्यातून सामान्य लोक जे इराणच्या नेतृत्वावर नाराज आहेत ते रस्त्यावर उतरतील आणि रेजिम चेंज होईल. आणि तिथं जे नवं सरकार किंवा जी नवी व्यवस्था येईल ती हार्डलाईनर असणार नाही, ती अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूची असेल. आता अगदी ताजं नेत्यानेचं स्टेटमेंट जे आहे ते असंच आहे की याला वेळ लागतोय काय, पण हे लिडरशिप संपल्यानंतर हे जर आम्ही पर्सिस्टंटली करत राहिलो, सातत्य करत राहिलो, तर कुठल्या तरी टप्प्यावर इराणच्या लोकांना एक अपॉर्च्युनिटी तयार होईल की त्यातून ते त्यांची डेस्टिनी म्हणजे त्यांचं भवितव्य हातात घेऊ शकतील. म्हणजे यात इस्रायलचा आणि अमेरिकेचा हेतू हा रिजिम चेंज करणं हा होता आहे. पण ते कठीण आहे. म्हणजे आता दिसायला लागले की कठीण आहे. याचं कारण काय आहे तर इराणच्या हे लक्षात आलं, 49 वर्ष इराण अमेरिका एकमेकाच्या विरोधात आहेत. बरोबर. आणि इस्रायल इराण एकमेकाच्या विरोधात आहेत. ह्या 49 वर्षाच्या काळामध्ये
म्हणजे हा कदाचित निर्बंधांचा सगळ्यात मोठा जागतिक व्यवस्थेतला काळ असेल. त्यामध्ये इराण टिकून आहे आणि तो टिकून आहे म्हणजे त्याला खूप त्रास सहन करायला लागला आहे, खूप पेन्स आहेत, हे सगळं असताना टिकून आहे. या काळात हे लोक काही शिकलेले आहेत आणि त्यांनी 2-3 गोष्टी इतरांच्या पेक्षा वेगळ्या केल्या आहेत. म्हणजे इराक असेल, लिबिया असेल, अफगाणिस्तान असेल, इथं रेजिम चेंज करताना किंवा सत्ता उलटल्या गेल्या तुलनेत लवकर, तर ते इराणमध्ये का होत नाही आहे? तर त्याचं कारण हे लोक या सगळ्या जगातल्या अमेरिकेच्या ॲक्शनपासून काही शिकलेले आहेत. मागच्या वर्षी जे 12 दिवसाचं युद्ध झालं ज्याच्यामध्ये अमेरिकेनं बॉम्बच वापरले, त्यातूनही इराण काही शिकला. आणि त्यांनी काय शिकलेत तर त्यांना हे लक्षात आलंय की मोसाद आणि CIA खूप आतपर्यंत इराणमध्ये पेनिट्रेट झाले आहेत. त्यांना इनपुट्स मिळत आहेत आणि ते इनपुट्स आणि अमेरिकेच्या सर्व्हिलन्स व्यवस्था, इस्रायलची सर्व्हिलन्स व्यवस्था यातून पिनपॉईंट टार्गेट करता येणं शक्य आहे. की जसं खामेनींना मारलं, लायझानींचा ज्या प्रकारे मारलं, तर हे शक्य आहे. कासिम सुलेमानी हा या सगळ्या ह्याच्यातला अमेरिकेनं पहिली हत्या घडवलेला इराणचा कमांडर की जो अतिशय स्ट्रॉंग अमेरिका विरोधी होता. तिथून ही सुरुवात झाली. तर हे होणार हे त्यांनी अँटिसिपेट केलं होतं. आणि हे झाल्यानंतर काय करायचं याची एक व्यवस्था त्यांनी बसवली आहे. आणि ती व्यवस्था इंटरलॉकड आहे. मी मागं पण म्हणालो होतो की इंटरलॉकड आहे, की एका बाजूला धार्मिक नेते जे आहेत किंवा क्लेजी ज्याला म्हणतात, धर्मगुरू जे आहेत, त्यांची एक परिषद आहे. दुसऱ्या बाजूला रिव्होल्युशनरी गार्ड, इराणचं रेग्युलर लष्कर आणि ज्यांची व्हॉलेंटियर्स सिस्टीम तयार केली यांची एक व्यवस्था आहे. आणि तिसऱ्या बाजूला इराणचे जे अध्यक्ष आहेत जे निवडणुकीतून निवडून आले आहेत त्यांची एक यंत्रणा आहे. असे 3 एकमेकाशी खूप घट्टपणे जोडलेले घटक तिथं आहेत. म्हणजे धर्मगुरू, रिव्होल्युशनरी गार्ड आणि मुलकी व्यवस्था, या तिन्हींचे मिळून एक व्यवस्था आहे. त्याचबरोबर म्हणजे हा झाला एक भाग. त्याचबरोबर लिडरशिप गेल्यानंतर काय करावं तर त्यांनी एक व्यवस्था अशी तयार केली आहे की 31 प्रोव्हिन्स आहेत त्यांचे, 31 जिल्हे आहेत किंवा 31 प्रांत आहेत. ते 31 प्रांतमध्ये वेगवेगळे कमांडिंग व्यवस्था केली आहे. आणि युद्ध सुरू व्हायच्या आधीच त्यांच्याकडे सूचना गेलेल्या आहेत की लिडरशिप संपू शकते, तुम्हाला तुमच्या हिशेबानं हल्ले करायचे आणि तुमच्या हातात जी शस्त्र आहेत ती वापरायची. मोबाईल लार्जर प्लॅन काय तो दिलेला आहे. म्हणजे तेहरानवरून रोज उठून तुम्ही मार्गदर्शन मागू नका की आम्ही काय करायचं. बरोबर. तेहरानची लिडरशिप असो किंवा नसो तुम्ही स्वायत्तात. या प्रकारची एक व्यवस्था त्यांनी बसवली आहे आणि ती व्यवस्था अमेरिकेला आणि इस्रायलला खूप त्रासदायक ठरते. त्यामुळं लिडरशिप तुम्ही जे म्हटलं की लिडरशिप चेंज केल्यामुळं किंवा ती मारल्यामुळं काय होते का तर त्याच्यामुळे इराणच्या अंतर्गत व्यवस्थेत काही फरक पडला नाही. दुसरा जो भाग आहे तो अधिक महत्त्वाचा आहे की अली खामेनी असतील किंवा हे लायझानी असतील किंवा त्याच्या आधीचा कासिम सुलेमानी असतील, हे सगळे दीर्घकाळ लिडरशिप करणारे लोक होते. म्हणजे यांना जगाचा व्यवहार कळत होता आणि यांना माहीत होतं की आपण हार्डलाईन कुठं पण घ्यायची आणि कुठं थोडंसं 2 पावलं मागे घ्यायचं आणि लार्जर गोलकडे कसं जायचं. कारण सगळ्या जगाला माहिती आहे की इराण काय अमेरिके पुढे टिकू शकत नाही. इराणची लष्करी शक्ती काय अमेरिके इतकी नाही आहे. इराण फक्त युद्ध प्रोलॉंग करू शकतो, अमेरिकेला त्रास देऊ शकतो, जगाच्या अर्थव्यवस्थेला रोखू शकतो आणि ते जगाला परवडणार नाही म्हणून झक मारत तुम्हाला इराणबरोबर वाटाघाटी करायला भाग पाडतील अशी व्यवस्था तयार करू शकतो. त्यांचा उद्देश तोच आहे. त्यांना काही युद्ध जिंकायचं नाही आहे, युद्ध जिंकणार पण नाही आहे ते. तर अशा याला कुठं ज्याला ऑफर म्हणतात कुठून मागे यायचं, कुठल्या मागण्या सोडायच्या, कुठल्या मागण्या करायच्या, याच्यासाठी एक सीझन लिडरशिप असायला लागते. ती लिडरशिप तुम्ही संपून टाकली तर एका बाजूला तुम्हाला वाटतं तसा गोंधळ तयार होईल पण करायचे, पण दुसऱ्या बाजूला जे दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यातले लिडर्स तिथे येतील, मग मिलिटरीतले असतील किंवा धर्मगुरूतले असतील, ते या व्यवस्थेत टोकाचे हार्डलाईन आहेत, कडवे आहेत. ते काही त्यांना जगाचा व्यवहार करतोच असं नाही आहे. बरोबर. त्यामुळे ते काय म्हणायला लागतील की म्हणजे एक तर इराण हा शियांचा देश आहे, प्रामुख्याने शिया बहुल आहेत, सुन्नी आहेत, कुर्द आहेत, आझी आहेत, बाकी सगळे थोडे थोडे पण मॅक्झिमम शिया आहेत. आणि या शियांमध्ये ज्याला काय म्हणतात की इतिहासात म्हणजे त्यांच्या सगळ्या धर्मग्रंथात आणि इतिहासांमधून सुद्धा एक युद्धामधल्या शहादती जी असते त्याच्याविषयीच एक कमालीचं आकर्षण किंवा त्याच्या भोवतीची एक काय म्हणतात की कमालीची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे तिथं असलेला कुठलाही नेता मारला तर त्याचं त्यांना दुःख होत नाही, तर त्याच्या पलीकडे ते खूप जोरात पेटून उठतात. हे त्यांच्या व्यवस्थेतच आहे. आणि या इराणच्या म्हणजे इस्लाम इराणमध्ये आल्यापासूनच्या इतिहासाचा भाग आहे, ते करबाला विसरत नाहीत. त्यामुळं त्या इराणचा एक गुण अमेरिकेच्या कदाचित लक्षात आला नाही किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीमधून सुटलेला आहे की या लोकांना तुम्ही जितकं दिवसाला जाल तितके ते जास्त स्ट्रॉंगली तुमच्या अंगावर येतील, भले त्यात ते त्यांचं किती नुकसान झालं तर चालेल. आणि आता इराणचं नुकसान म्हणाल तर प्रचंड नुकसान केलं आहे. म्हणजे इराणमध्ये
त्या अर्थानं काही शिल्लक ठेवलं नाही. इतके प्रचंड बॉम्बिंग अमेरिकेनं आणि इस्रायलने केलं आहे. पण इराणचा या सगळ्यामधला हे काय आहे, स्ट्रॅटेजिक पॉईंट काय असू शकतो, तर इतकं जेरीला आणायचं अमेरिकेला की शेवटी तुम्हाला ग्राउंडवर बूट्स उतरावे लागतील, सैन्य आणावं लागेल. आणि एकदा सैन्य ग्राउंडवर आलं, इस्रायलचं असो किंवा अमेरिकेचं असो, मग इराणला संपूर्ण किंवा पराभूत करणं खूप अवघड आहे. पण इराणमध्ये अमेरिकाचं सैन्य आत घुसवेल का? नाही, हा एक म्हणजे खरंच काय सगळ्या जगातल्या मिलिटरी तज्ज्ञांमध्ये, स्ट्रॅटेजिक जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यामध्ये एक डिबेटचा मुद्दा आहे की अमेरिका सैन्य प्रत्यक्ष आणेल का, म्हणजे मैनस किंवा रेग्युलर लष्कर तिथं येईल का, ते ज्याला आपण पायदळ म्हणतो, इन्फंट्री म्हणतो, भूदल म्हणतो, ते प्रत्यक्षात येईल का. तर ते येईल की नाही याविषयी ट्रम्प खूप असे मिक्सड सिग्नल देत आहेत, ते स्पष्ट काही सांगत नाहीत. पण ट्रम्प यांना कुठल्याही परिस्थितीत तिथं अमेरिकी सैनिक जावे असं वाटत नसेल. याचं कारण ट्रम्प यांचं निवडणुकीतलं आश्वासनच होतं की मी कुठलंही नवं युद्ध सुरू करणार नाही, आहे ते युद्ध बंद करेन. असं असताना इस्रायलच्या किंवा नेतन्याहू यांच्या मागणीला किंवा त्यांच्या दबावाला बळी पडून अमेरिकेने युद्ध सुरू केले. ते युद्ध झटपट संपेल असं वाटत होतं, ते संपत नाही आहे. आता अमेरिकेला कुठल्या तरी टप्प्यावर आम्ही जिंकलो असं दाखवून मागे यावं लागेल. आता हा टप्पा कुठला, ह्याच्याविषयी खूप डिबेट आहेत. कारण हा टप्पा कधी असू शकतो की नवीन लिडरशिप येईल, त्याला कदाचित जुन्याच मागण्या नव्या प्रकारे मांडायच्या आणि मग नेगोशिएशनला आणायचं आणि इराणला आम्ही नेगोशिएशन टेबलवर आणलं असं म्हणून युद्ध थांबवायचं. हे अमेरिकेसाठी काय म्हणता येईल, फेस सेव्हर आणि जगाला सांगायला की आम्ही जिंकलो असं सांगायला एक वाव अशा प्रकारचं असू शकतं. पण ते जर आता इराण म्हटलं तर तुम्ही लिडरशिपच मागली आणि नव्या लिडर्सना हे कळतच नसेल की असं मागे घेण्यात फायदा आहे आणि ते जर लढत झाली तुम्ही काय करणार, तर तिथं अमेरिकेची कोंडी आहे. आणि मग जमिनीवर लष्कर जर उतरवलं, ते कुठल्या टप्प्यावर उतरवतील माहिती आहे, ते जर उतरवायला लागलं तर खूप मोठा म्हणजे भडका एकूणच युद्धाचा उडू शकतो. आणि आताच या युद्धाचे अतिशय भीषण असे परिणाम दिसायला लागले आहेत. क्रूड ऑइल $110 पर बॅरल झालं, जे $60-62-64 पर्यंत होतं. हे 50% पेक्षा जास्त जवळजवळ त्याची किंमत वाढली आहे. होर्मुझ बंद केली आहे, तिथून ऑइल टँकर येत नाही आहेत. आणि या युद्धातला ताजं जे कालचं परवाचं वळण आहे ना, ते अतिशय भीषण आहे. हे इस्रायलनं इराणची सगळ्यात मोठी गॅस ची साईट आहे त्याच्यावर हल्ला केला. बरोबर. आणि त्या साईटवर हल्ला केल्यानंतर इराणनं कतारच्या आणि UAEच्या गॅसच्या साईटवर हल्ले केले आहेत. आता अजूनही या दोन्ही पक्षांकडून प्रत्यक्ष गॅस फील्ड उडवलेली नाही आहेत. ते साठवून जे ट्रान्सपोर्ट करण्याची व्यवस्था आहे त्या उडवलेल्या आहेत. बरोबर. आता गॅस फील्ड जर उडवली प्रत्यक्ष ह्या दोन्ही बाजूनी, तर हा काय माजेल, कारण कतारमधून जगात मोठ्या प्रमाणावर गॅस एक्सपोर्ट केला जातो. आताच आपण बघतो की भारतात गॅसची अवस्था काय आहे. थायलंडमध्ये तिथल्या सरकारनं जाहीर केलं की आपण आता 4 दिवसच काम करूया, सरकारी काम, 3 दिवस सुट्टी घेऊया. दक्षिण कोरियामध्ये असेच काही मेजर्स घेतले आहेत. बांगलादेशमध्ये कमालीची पेट्रोल डिझेलची टंचाई दिसायला लागली आहे. म्हणजे सगळीकडे तुम्हाला होर्मुझमधून जिथं जिथं तेल जातंय त्या सगळ्या जगामध्ये आता तुम्हाला त्याचे परिणाम जाणवायला लागले. शेअर मार्केट धडाधड कोसळायला लागले. सगळ्या कंपन्यांचे जे कॅपिटल मूल्य आहे ते खाली यायला लागले. त्यामुळे परिणाम जाणवायला लागले. आणखी युद्ध चाललं तर खतांपासून नायट्रोजनपासून अनेक गोष्टींच्या ह्याच्यावर परिणाम व्हायला लागतील. त्यामुळे हे युद्ध जितकं लांब जाईल तितकं जग म्हणायला लागेल की आता थांबा. होर्मुझची समुद्रधुनी मोकळी करण्यासाठी अमेरिकेनं ट्रम्पने एक आवाहन केलं होतं सगळ्या नाटो देशांना आणि चीनला सुद्धा, की आपण सगळ्यांनी तिथं नौदल पाठवा आणि आपण ती मोकळी करूया. कोणीही त्याला प्रतिसाद दिला नाही. चीननं दिला नाही हे स्वाभाविक आहे, चीन देणारच नव्हता. पण या आतापर्यंतच्या प्रत्येक युद्धामध्ये अमेरिकेने युद्ध पुकारलं की पहिला पाठिंबा भेटत देतो, त्याच्या पाठोपाठ युरोपियन युनियन पाठिंबा देते आणि सगळे नाटो सदस्य अमेरिकेच्या मागे उभे असतात. यावेळेला पहिल्यांदा असं घडतंय की या देशांनी चक्क नकार दिला. हे देश असं म्हणतायत की तुम्ही आम्हाला विचारून युद्ध सुरू केलं का. म्हणजे अमेरिकेला पहिल्यांदा युरोपातले देश असं विचारत आहेत की तुम्ही एखादी कारवाई आम्हाला विचारून सुरू केली का. जर आम्हाला विचारून युद्ध सुरू केलं नसेल तर त्या युद्धात तुम्ही आम्हाला या कसं काय म्हणताय. त्यामुळे हे अमेरिकेची ज्याला आपण म्हणतो की धुरीणत्व, हेजिमनी, ती हेजिमनी कशावर अवलंबून आहे तर अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाला हे सगळे देश सहजपणे पाठिंबा देत आहेत आणि बाकीच्या देशांना निमूटपणे ते मान्य करावं लागतंय. दिस इज हेजिमनी. हे धुरीणत्व किंवा हे वर्चस्व आहे. तर त्याला एक मोठा फटका बसलाय. अमेरिकेचे अध्यक्ष सांगतायत पण युरोपातले देश ऐकत नाही, चीन ऐकत नाही. असं कधी घडलेलं नव्हतं की अमेरिकेनं सांगितल्याने नाटो राष्ट्रांनी मुळात नाटो राष्ट्राची जे स्थापनाच कलेक्टिव्ह एकावर हल्ला झाला की सगळ्यांनी आपल्यावर हल्ला कलेक्टिव्ह सुरक्षेसाठी आहे. त्यामुळं स्पेन सारखा देश म्हणतो की तुम्ही कशासाठी युद्ध केलं, हे बेकायदा युद्ध आहे.
हे आंतरराष्ट्रीय नियमानं सोडून युद्ध आहे. बरं. हे असं आता जगातले सगळे नेते म्हणायला लागले आहेत आणि तो एक दबाव तयार झालाय. खुद्द अमेरिकेमध्ये युद्धाच्या विरोधात भावना तयार व्हायला लागली. आता रशिया अमेरिकेला साथ देत नाही, चीन अमेरिकेला साथ देत नाही, नाटो राष्ट्र अमेरिकेला साथ देत नाहीत. ह्या सगळ्या परिस्थिती, ह्या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये अमेरिका कुठेतरी एकटी पडली असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये. अमेरिका आपण काय म्हणतो की कूटनीतीच्या अर्थानं एकटी पडल्यासारखी दिसते. पण अमेरिकेची ताकद इतकी अफाट आहे की अमेरिका सोबत कुणी आलं नाही म्हणून अमेरिकेला युद्ध थांबावं लागेल अशातला काय अजिबात भाग नाही. अमेरिकेची आर्थिक ताकद प्रचंड आहे, अमेरिकेची लष्करी ताकद अफाट आहे. म्हणजे ते इराण काय त्याला तोडच असू शकत नाही किंवा या सगळ्यांनी मिळून अमेरिकेचा प्रतिकार करायचं ठेवलं तरी पण ते शक्य नाही आहे. इतकी अमेरिकेची ताकद आहे. अमेरिकेची अडचण कुठं आहे तर तुम्ही युद्ध एखाद्या दुसऱ्या भूमीत जाऊन करताय, तिथं प्रॉब्लेम येतो. दुसरी अडचण काय आहे तर इराण वापरतोय काय तर क्षेपणास्त्र वापरतो आणि ड्रोन वापरतो. बरोबर. त्यांनी म्हणजे त्यांची सुरक्षा अजूनही ते युद्ध काय करू शकतायत तर त्यांनी जमिनीखाली बंकरमध्ये क्षेपणास्त्रांची साठे केली आहेत, ड्रोनची साठे केली आहेत आणि तिथं नवे ड्रोन क्षेपणास्त्र उभ्या करण्याची यंत्रणा पण उभी केली आहे, म्हणजे नवे उत्पादन करण्याची. तर आता हे जे आहे हे सहजासहजी संपवता येत नाही. किती ताकदीचे बॉम्ब टाकले तर ही ठिकाणं कुठे आहेत कळायला पाहिजे, वेगळे वेगळे अनेक गोष्टी त्यात आहेत. त्यामुळे हा पुरवठा अजून इराणचा संपलेला नाही. आता यामध्ये एक असिमेट्रिक वॉर आहे. आता हे भविष्यातल्या सगळ्या युद्धासाठी लागू होते आणि हे मग सगळ्या अगदी भारताचं सगळ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अर्थातच सगळ्या देशातले सिक्युरिटी वरचे एक्सपर्ट त्याच्यात लक्ष देत असतील की इराण साधारण $5,000 ते $10,000 किमतीचा एक ड्रोन पाठवतो. तो ड्रोन पाडायला साधारण $1 मिलियन ते $2 मिलियन बरोबर. म्हणजे जवळपास $2 कोटी म्हणजे जवळपास 190 कोटी 180 कोटी रुपयाचा खर्च एक ड्रोन पाडायला येतो अमेरिकेला. बरं. नाही इतकं असिमेट्रिक आहे की तुमचा एक छोटा ड्रोन पाडायला खर्च करून ₹500 हा ते $500,000 खर्च करायला लागते त्याला. आता अमेरिकेकडे पैसा आहे, अमेरिकेकडे हत्यार आहे, इस्रायलकडे हत्यार आहे, त्यामुळे ते करतायत. पण त्यात तुम्हाला कॉस्ट किती लागते. अमेरिकेची रोजची कॉस्ट 8,500 कोटी रुपये ह्या युद्धाची रोजची. तर हे किती काळ तुम्ही चालवणार बरोबर असा एक मेजर प्रश्न आहे. त्यामुळं हे एका अनिश्चित युद्धाकडं आपण निघालो आहे. त्याच्यामध्ये अमेरिकेला पहिल्यांदाच कूटनीतीमध्ये किंवा भूराजकीय समीकरणामध्ये फटका बसलाय की लोक तुमच्यासोबत येत नाहीत. इंटरनली लोक युद्धाला विरोध करायला लागलेत आणि युद्ध कशासाठी या प्रश्नाचं ठोस उत्तर आता 20 दिवस युद्धाचे संपले तरी अमेरिकेला निश्चितपणे देता येत नाही आहे. तर अशा एका कोंडीमध्ये युद्ध आहे. मगाशी तुम्ही एक म्हणला की जे हे नेतृत्व इराणचं जे आहे म्हणजे स्ट्रॅटेजिक डिसिजन घेणं त्यात अली लारिजानीचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं की बाबा निगोशिएशन करताना कुठं पुढं जावं, कुठं मागं राहावं, कुठं अटॅकिंगची भाषा करावं, हल्ला करावा. आता अली लारिजानी यात गेल्यामुळं तुम्ही मगाशीच बोलला की बाबा ही खालची जी काही सिस्टीम आहे ती सगळी ती कन्फ्युजन स्टेटमध्ये असेल बरोबर की बाबा ते एक त्यांच्यामध्ये बदल्याची आग एक तयार झाली असते. बरोबर. आणि मग असं असताना की खाली कन्फ्युजन तयार झालं असेल का तसं त्या परिस्थितीमध्ये. नाही कन्फ्युजन काही प्रमाणात होणं स्वाभाविक आहे आणि कन्फ्युजन तयार व्हावं आणि त्या कन्फ्युजनमध्ये लोकांनी उठाव करावा असं इस्रायलला आणि अमेरिकेला वाटतंय. पण तशा प्रकारची परिस्थिती अजून तरी काही दिसत नाही आहे. अच्छा. म्हणजे कन्फ्युजन अजून ते लढतायत आणि जो कोणी तिथे येतोय एक मायला तर त्या जागेला जो कोणी येतोय तो ते युद्ध पुढे नेतोय. तो काही वेगळा सुलावत नाही, तो उलट जास्त ताकदीने युद्ध पुढे नेतोय. आणि ते सत्ता उलटवण्याचा त्यांचा प्रामुख्याने जो उद्देश होतोय तो अमेरिकेचा होता तो त्यात यशस्वी होताना वाटते का? अजून तरी दिसत नाही आहेत. म्हणजे सत्ता उलटवणं म्हणजे काय आहे तर त्या देशातल्या सर्वोच्च नेत्याला मारणं किंवा त्याला अटक करणं हे सत्ता उलटवण्याचा एक मार्ग आहे. बरोबर. अशा प्रकारची सत्ता कुठं उलटवली जाते जिथं व्यक्तीभोवती सत्ता फिरते. हे विशेषतः हुकुमशाही एकाधिकारशाही राजवटी जिथं असतात, लष्करशाही असते, तिथं तो नेता आणि त्याच्या भोवतीची व्यवस्था असते. तो नेता मायाला त्याला काय अटक केली म्हणजे सद्दामला अटक केली, तिथली व्यवस्था कोलमडली. गडापीला ते बंड झालं त्याच्या विरोधात तिथली व्यवस्था कोलमडली. त्या माधुरना व्हेनेझुएलामधून उचललं, त्यांच्या मागचे जे लोक आहेत ते आता अमेरिकेच्या अटी मान्य करायला लागलेत. तर हे एका व्यक्तीभोवती असतं तिथं शक्य आहे. इराणमध्ये सिस्टमॅटिकली ही जी व्यवस्था थिओलॉजी आहे
इराणची जी धार्मिक रचना आणि मुलकी व्यवस्था आहे ही सिस्टमॅटिकली बसवलेली आहे. बरोबर. की एक नेता गेल्यामुळं त्याच्यात बदल होत नाही किंवा फरक पडत नाही. त्यामुळं तिथं जर तुम्हाला रिजिम चेंज ज्याला आपण म्हणतो तो जर करायचं असेल, नेतृत्व बदल का सत्ता पालट करायचं असेल, तख्ता पालट करायचं असेल, तर तुम्हाला संपूर्ण इराणवर विजय मिळवावा लागेल. बरोबर. आणि तो विजय मिळवायचा असेल तर अल्टिमेटली जमिनीवर उतरावं लागेल. आणि ते उतरणं एअर स्ट्राईक आणि नुसते air strike मिसाईल स्ट्राईक करून उपयोग नाही तर हे कठीण आहे. नुसत्या एअर स्ट्राईक मिसाईल स्ट्राईक ग्राउंड ज्याला म्हणतो ते आणावं लागेल, भूदल आणावं लागेल, तुम्हाला टँक आणावे लागतील, तोफा आणावे लागतील, पायदळ आणावं लागेल. तर हे एकदा आलं की कारण इराणचा भूगोल जो आहे ना तो एक विचित्र म्हणण्यापेक्षा इराणसाठी अनुकूल भूगोल आहे. बरोबर. सगळ्या बाजूनं डोंगर आहेत आणि ते काय म्हणतात की तटबंदीच आहे आणि पुन्हा प्रचंड वाळवंट आहे. बरं. तर हे जे आहे ही जी रचना आहे भौगोलिक रचना तर ती त्यांच्यासाठी फार फायद्याची आहे. आणि अशा ठिकाणी मग काय होतंय की एक तर 9 कोटीचा देश आहे, काय छोटा देश नाही. अफगाणिस्तान इराकपेक्षा खूप मोठा देश आहे. आणि अफगाणिस्तान आणि इराकनं तुम्हाला इतके वर्ष झुंजवलं आणि त्याच्यातून हाती काहीच लागलं नाही. ते इराणसारखा जो देश जो एक एन्शियंट सिव्हिलायझेशन आहे त्यांच्या स्वतःविषयी म्हणजे त्यांना सरकारविषयी त्यांच्या मनात नाराजी असेल, पण कुठल्याही देशात काय होतंय की सरकार कुणाचंही असो, बाहेरचा देश जेव्हा आक्रमण करतो तेव्हा लोक एकत्र येतात. तेव्हा लोक म्हणजे बाहेरचा आला की आम्ही 105 जसं म्हटलं जायचं ना की कौरव आणि पांडव बांधतील, पण बाहेरचे आले की आम्ही 100+5 105 आहोत. त्या प्रकारचं वातावरण कुठल्याही देशात होतं. तर ते इराणमध्ये आहे. त्यामुळं लगेच लोक उठून सत्ता पालटतील ही शक्यता कमी आहे. कदाचित तो रोज जर तसाच चालू राहिला असता ऍक्शन न घेता तर कदाचित हळूहळू त्याला टोक आला असतं. पण इस्रायलला असं वाटलं की हीच संधी आहे एक तर तख्ता पालट करायची आणि इस्रायलचा उद्देश अमेरिकेपेक्षा थोडा वेगळा आहे. अमेरिकेमध्ये जी इस्रायलची लॉबी आहे, यहुदीची लॉबी आहे आणि इस्रायल अमेरिकेच्या माप म्हणत असेल की बाबा हे युद्ध कुठेतरी थांबावं, कुठे कॉम्प्रोमाइज मोडला यावं, इराणला गुडघे टेकायला लावले असं भासून काहीतरी करून युद्ध संपवावं असं अमेरिका वाटत असेल. पण तसं इस्रायलला वाटत नाही आहे किंवा इस्रायल दीर्घकाळ हे युद्ध लांबवते असं वाटते का तुम्हाला? नाही, इस्रायलला युद्ध लांबवायचा अशातला भाग नाही. दोघांच्या उद्देशात थोडा फरक आहे. इराण त्यांचा मुख्य फरक काय आहे तर अमेरिकेला इराणमध्ये सत्ता पालट करून अमेरिकेच्या सुसंगत सत्ता यावी असं वाटते. हा त्यांचा प्रमुख काय म्हणता येईल की उद्देश आहे, मुद्द्याचा उद्देश आहे. आणि त्यांचा किंवा एकूणच जगाचा काय की इराणमधला जो अणुकार्यक्रम आहे तो पूर्णपणे थांबला पाहिजे. म्हणजे इराणला अण्वस्त्र निर्माण करता येऊ नयेत अशी परिस्थिती तयार करायची, हा अमेरिकेचा उद्देश आहे. बरोबर. इस्रायलचा फक्त तेवढा उद्देश नाही. इस्रायलला साठी इराण हे एक त्या संपूर्ण पश्चिम आशियामधला एकच आव्हान देणार मोठा घटक आहे. आणि ज्याच्याकडे ऑइलचे रिझर्व्ह खूप आहेत, पुन्हा उभं आले तर पुन्हा ते पैसा आला की पुन्हा या प्रकारच्या गोष्टी करू शकतील. त्यामुळे इस्रायलला काय करायचं आहे की इराणच्या क्षमता संपवायच्या आहेत. लष्करीदृष्ट्या अत्यंत वीक इराण झाला पाहिजे, अत्यंत गोंधळलेली अवस्था असली पाहिजे. त्यांना इस्रायलकडे बघायला वेळच मिळू नये इतका गोंधळ इराणमध्ये तयार झाला पाहिजे. अशी इस्रायलची सगळी हे आहे म्हणजे त्यांची जी थिंकिंग प्रोसेस आहे ती त्या प्रकारची. त्यामुळे दोन्हीच्या उद्देशात थोडा स्लाईट फरक आहे. त्यामुळे पण युद्ध कधी संपणार याविषयीची एक साशंकता आहे. आता आपण थोडं आंतरराष्ट्रीय याच्यावर बोललो, आता थोडं पाहून जरा भारताकडे घेऊ आपण. आता युद्ध दीर्घकाळ लांबलं, कधी संपेल तेही काही सांगता येत नाही. होमरूजची समुद्रधनीच्या इथं युद्धजन्य परिस्थिती आहे. तेल पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे, अन्य पदार्थावर परिणाम झाला आहे. भारतावर याचे काय परिणाम होतील? हे भारतावर एक तर स्पष्ट परिणाम आपल्याला दिसायला लागले की आपलं तेलाचं बिल वाढलं 1.5 पटीनं. बजेटमध्ये आपण गृहीत धरलं होतं की तेलाचे दर $70 ते $75 दरम्यान येतील. त्याच्या आधार आपलं बजेट मांडलेलं आहे. बरोबर. कारण आपलं सगळ्यात मोठं आयातीचं बिल आहे ते बजेटचं आहे, याचं आहे, इंधनाचं आहे, तेलाचं आहे, तेल आणि गॅसचं. आता त्याच्यात तुम्हाला इतकी मोठी जर वाढ झाली असेल तर स्वाभाविकच सगळ्या आपल्या अर्थव्यवस्थेवर ताण येणार आहे. बरोबर. दुसरी गोष्ट फक्त तेलच नाही, आणखी अनेक गोष्टी आपल्याला मध्य पूर्वेतून येतात किंवा पश्चिम आशियातून नायट्रोजन तो येतो, खताच्या येत आहेत, अनेक गोष्टी येतात. पेट्रोलियम पदार्थाशी संबंधित अनेक गोष्टी येत आहेत, उपपदार्थ अगदी सोनं सुद्धा येते तेवढून. तर या सगळ्या आणि त्याला अनेक गोष्टी आपण पाठवतोय, पण ह्या सगळा व्यापार ठप्प झाला आहे. हा म्हणजे बासमती तांदूळ जातोय, केळी जातात, कांदा जातो, अशा अनेक गोष्टी भारतातली कृषी उत्पादनं मोठ्या प्रमाणावर तिकडे जात आहेत. तर हे सगळं आता ठप्प झालंय आणि हे ठप्प झाल्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम आहे. तो अतिशय स्पष्ट असा आहे. पेट्रोल डिझेलची अजून टंचाई नाही, त्यामुळं
त्याचा परिणाम नाही, पण त्याच्या किमती वाढल्याचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर नक्की पडणार आहे. गॅसवरचा परिणाम इतका नाही आहे, पण तो हळू जाणवा लागेल. हे जर युद्ध असंच वाढलं आणि गॅस फील्डकडे जर युद्ध गेलं, म्हणजे कतार आणि UAEची गॅस फील्ड जर इराणनं उडवायचे ठरवले आणि इराणचं ज्या याच्यावर हल्ला केला इस्रायलनं, ते जर गॅस फील्ड त्यात जागी लागल्या ह्या सगळ्या युद्धामध्ये, तर मात्र गॅसचा तुटवडा एक मोठा प्रश्न तयार होऊ शकतो. आत्ता नाही आहे, पण हे युद्ध कसं पुढे जाईल याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. दुसरा जो भाग आहे तो भारताची एकूण जागतिक राजकारणातली पोझिशन, म्हणजे हा प्रश्न आहे तो की आपलं स्टँडिंग काय. तर पहिल्यांदाच असं घडतंय की भारत हा अमेरिका आणि इस्रायलकडे अधिक झुकल्यासारखं दिसायला लागलाय. म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्या वाटाघाटींमध्ये कायम भारत हा तटस्थतेचं एक धोरण, व्यूहात्मक स्वायत्तता ज्याला आपण म्हणतो, त्या प्रकारचं आम्ही कुठल्याही युद्धात नाही आहे, आम्ही युद्ध थांबवा एवढंच सांगत राहू, अशा प्रकारची भूमिका घेत आलं. पण आता ते थोडंसं याचं कारण काय आहे, तर जेव्हा इराणनं हल्ले केले पश्चिम आशियातल्या बाकीच्या देशांवर आणि त्याच्या विरोधातला ठराव जेव्हा संयुक्त राष्ट्रामध्ये आला, तर भारतानं त्याचं समर्थन केलं की इराणच्या या हल्ल्यांचा विरोध केला. पण इराणमध्ये जे हल्ले झाले अमेरिकेच्या आणि याचे, म्हणजे अगदी त्या मुलींच्या शाळेवर हल्ला झाला, तर त्याचा मात्र निषेध केला नाही. आता हे जे आहे हे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये याकडे फार बारकाईने बघितलं जाते. त्या खामेनींच्या शोक संदेशावर सही करायला आपण 4 दिवस घेतले, 3-4 दिवस त्याच्यामध्ये गेले. तर या सगळ्या गोष्टींकडे बघितलं जातं. आत्तापर्यंत इराण म्हणजे आपल्या पश्चिम आशियातले हितसंबंध हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आपल्याला इराण, अमेरिका आणि इस्रायल हवा आहे, कारण आपले आर्थिक हितसंबंध अमेरिकेशी हळूहळू जास्त वाढत गेलेले आहेत. आपल्याला टेक्नॉलॉजी पाहिजे आहे, इस्रायलकडून आपल्याला मिलिटरी हार्डवेअर टेक्नॉलॉजी पाहिजे आहे, त्यामुळे आपला त्याच्याशी संबंध वाढतो एक आहे. पण ते असताना इराण आणि सगळे पश्चिम आशियातले जे काही अरब देश आहेत यांच्यासोबत आपला इंधनासोबतचा एक काय आपले संबंध आहेत, सिव्हिलायझेशनल संबंध आहेत. त्यामुळं हे एक बॅलन्सिंग ॲक्ट आपल्याला कायम करावी लागते. ते यावेळेला कुठेतरी आपण कमी पडलो देश म्हणून कुठेतरी मौन फक्त धरतोय, आणि मौन ही काय चांगली रणनीती नाही असं आता आपल्या देशातलेच माजी NSA सारखे लोक, म्हणजे अशा पदांवर काम केलेले लोक सांगायला लागलेत की ही काही योग्य रणनीती नाही आहे. असू शकतं यात, किंवा अमेरिका आणि इस्रायलकडून आपल्याला मिलिटरी हार्डवेअर पाहिजे. विशेषतः ऑपरेशन सिंधू नंतर लक्षात आलं की आपल्याला आणखी काही उच्च टेक्नॉलॉजीची गरज आहे. पुढच्या संघर्षात कदाचित त्याचा लागू शकते आणि ते या देशाकडून मिळू शकते. हे कन्स्टेंट असू शकतात. असं असताना सुद्धा एक बॅलन्स भूमिका घ्यायची गरज असते. म्हणजे इराकवर हल्ला जेव्हा अमेरिकेने केला, तेव्हा अमेरिकेत असताना मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं की हा हल्ला आम्हाला मान्य नाही आहे. आता याला धाडस म्हणतात की आम्ही अमेरिकेबरोबर, म्हणजे मनमोहन सिंग हे आपल्या एकूण पंतप्रधानांच्या वाटचालीतले सर्वाधिक अमेरिकेसोबत संबंध जोडणारे पंतप्रधान आहेत. आता त्यानंतर मोदींनी त्याच्या पुढे नेले, हे काय म्हणजे ते काय नाकायचं कारण नाही. पण मनमोहन सिंगांपासून खऱ्या अर्थानं अमेरिका आणि भारत ज्याला आपण व्यूहात्मक पार्टनरशिप म्हणतो तशी सुरू झाली अणुकाळापासून. असे अणुकाळापर्यंत देशाला घेऊन जाणारे पंतप्रधान जेव्हा प्रसंग येतो तेव्हा स्पष्टपणे सांगतात की अमेरिकेची भूमिका आम्हाला मान्य नाही. असं केल्यामुळं भारत काय एकटा पडला का? नाही पडला. हे भारताला एका बाजूला रशिया हवा आहे, पारंपरिक आपले इथं मैत्रीचे संबंध, अजूनही आपण तेल खरेदी करतो किंवा अजूनही मिलिटरी हार्डवेअर मोठ्या प्रमाणावर रशियाकडून येते. त्यासाठी आपल्याला रशिया पाहिजे, अमेरिकेचे आपल्याला अनेक बाबतीत गरज आहे, अमेरिका इस्रायल पाहिजे आपल्याला, आणि पश्चिम आशियातले देश इराण यांच्यासोबत पण आपले संबंध आवश्यक आहेत. अशा वेळेला एक सगळ्या प्रकारच्या हल्ल्यांना आमचा विरोध आहे, तो अमेरिका करो किंवा इराण करो, अशा प्रकारची एक भूमिका घ्यायला हवी होती असं जे तज्ज्ञ सांगतात. मला वाटतं ते महत्वाचं आहे. आणि तिथं हे कुठेतरी आपण कोणत्याही प्रकारचे युद्ध असेल आमचा युद्धाला आमचा विरोध आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की जगात प्रभाव टाकण्याच्या क्षमतेला भारत आलेला आहे किंवा आम्ही ती पोझिशन घेतोय, भारताचा एकूण काय प्रभाव वाढला आहे, त्यावेळेला आम्ही या संघर्षात फक्त गप्प बसू तर तो प्रभाव कसा दिसेल? काहीतरी भूमिका भारताने घेणं आवश्यक आहे. आणि युद्ध जसं लांबेल तसा हा दबाव वाढत जाईल की तुमची भूमिका काय.
तर तो एक पेज असेल. म्हणजे आर्थिक परिणाम तर आहेतच, पण हा एक काय म्हणता येईल की व्यूहात्मक पेज आहे की जो आपल्या व्यूहात्मक स्वायत्ततेशी पण जोडला आहे आणि जगातली एक उभरती अर्थव्यवस्था, 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, 140 कोटींचा देश, जगातलं काय 3ऱ्या 4थ्या क्रमांकाचं खडं लष्कर, हे जे सगळं आहे, अशा देशानं इतकं गप्प बसावं का, हा एक प्रश्न याच्यामध्ये कायम आहे. ठीक आहे, पण आपलं या विषयावर आपण बरंचसं बोललो. म्हणजे तुमच्या बोलण्यात एक स्पष्ट दिसलं की भारतानं काहीतरी यात भूमिका घ्यावी लागेल, आवश्यक आहे. आणि युद्ध आता लांबत चाललं आणि युद्धाचे दुष्परिणाम दिसू लागलाय आणि हे युद्ध किती काळ लांबते हा याचे काय आपल्याला अंदाज लावणं कठीण आहे. अनिश्चितता आहे. त्यामुळं या पुढं यावर लक्ष ठेवून राहावं लागेल. पुन्हा आपण भेटू. धन्यवाद. धन्यवाद.